आले ते अरे आले डॉक्टर पुंडलिक अरे काय झालं एवढं त्याला कुठं आग बी लागली काय आता आज लागायलाच पाहिजे डॉक्टर आज लागायला पाहिजे का हरी विठ्ठलवरती आले काय हो हरी विठ्ठलवरती हा यावी अरे क्लिनिक बंद करायची वेळ झाली हे त्यांना कळत नाही का स्पष्ट दिसत नाही आता मला सांगा डॉक्टर डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये गंभीर तरी मात्र कशाला आणि त्यातून जर ते उशीर आले असले तर ते उशीर होता खळबळले खूप चिडले भयंकर राबवले तू त्यांना पाहून घे मी आलो तुम्ही अपॉइंटमेंट घेतली का डॉक्टर पुंडलिक कुठे अहो तुमचं नाव सांगा अगोदर डॉक्टर पुंडलिक कुठे जाऊ अहो तुमचा नंबर अरे सांगा बाजूला डॉक्टरला भेटायचं आहे डॉक्टर पुंडलिक डॉक्टर पुंडलिक कोण आहे रे अरे तुम्ही आहे या बसा बसून बस नीट बसतो वाटतं बसा बसून काय अक्कल अहो कुणाला या मुलीला काय अक्कल काय घडलंय ना थोडं सुरुवातीपासून सांगा ना सुरुवातीपासून मी हरी विठ्ठल वर्धे माझा जन्म 1966 साली वर्धा या गावी झाला अहो सुरुवातीपासून म्हणजे अगदी तिथपासून आहे आता या प्रकरणात काय घडलं ना ते सुरुवातीपासून ठीक आहे मी हरी विठ्ठल वर्धे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्धे HB स्कीम HS फॉर HFS म्हणजे हाऊसिंग सोसायटी फॉर हायफाय सोसायटी त्याचा मी प्रॉपरायटर आहे वा छान बरं पुढे नवनीत माझी मुलगी एकुलती एक तीही तुमची विद्यार्थिनी नवनीत माझी विद्यार्थी यस माझी विद्यार्थी ओळखतो मी माझ्यानंतर सगळं तिचंच काही होणार आहे हो तेही ऐकलंय मी तिचं लग्न मी मंदार गर्देशी करण्याचे ठरवलेलं आहे आणि तोही तुमचा विद्यार्थी मंदार गर्दे माझा विद्यार्थी हो माझा विद्यार्थी थोडा सरकलेला आहे पण पैसेवाला आहे तेच तर डॉक्टर फॅमिली ऑफिशियलचे आहे गर्दे ऐकवास आले बाप त्याला आयलेलची ब्रँच काढून देणार आहे म्हणून डॉक्टर की त्याला जावई करून घेण्याचं ठरवलंय जावई वर्धे वेट्स करते वा राईट चॉईस राईट चॉईस आणि एंगेजमेंट साठी जुहू सेंटर बुक केलंय जुहू सेंटर कमिंग थर्सडे 7 PM क्या बात है राईट प्लेस एंड राईट टाइम आल्सो ऍडव्हान्स सुद्धा भरून टाकलंय ते पण नॉन डिफंडेबल क्या बात है that time there is no problem there is problem डॉक्टर there is problem नवनीत म्हणते मी मंदार गर्देशी प्रेम करणार नाही कारण अगदी फुसको ती म्हणते मंदार गर्देवर माझं प्रेम नाही म्हणजे काय हो मी म्हणतो हे प्रेम म्हणजे असतं काय हो त्या पोरांची टाळकी पिळली टाळकी एक दोन सिरियल काय पाहतात तुझ्या जीव रंगला काय म्हणतात तुझ्यासाठी तुझ्या संग जीव झाला वेळा पिसा काय म्हणतात मी काय म्हणतो नवनीतसाठी तुम्हाला प्रेम आहे हो आहे ना त्या नवीन सुरेवर तोही तुमचा विद्यार्थी नवीन सुरे ओळखतो मी त्याला पण ओळखतो अहो पण असं काही शिकवलं नाही बाबा त्याला बस त्याची परिस्थितीची बेताची गल्लीतल्या गल्लीत दवाखाना काढायचा म्हटला तर नाकी नऊ आणि त्या म्युन्सिपालिटीच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करावी लागेल आणि शाळामधून पोरांचे डोळे तपासीत बसावे लागेल डोळे अहो किती शाप देताय तुम्ही त्याला पण मला एक समजत नाही त्या नवनीतच्या घरी डॉक्टर प्रेम बसलं तरी कसं त्यात काय कठीण डॉक्टर त्यात काय कठीण आहे 1-2-4 पिक्चरचे डायलॉग मारले असतील मेसेज केला असतील गप्पा व्हॉट्सअप फेसबुकवर गप्पा मारले असतील आणि हे सगळं तिला केला असेल मग काय झालं प्रेम अरे काय जमाना आलाय हो काय जमाना आलाय म्हणजे तात्पर्य असं की नवनीत ही नवीनशी लग्न करणार आहे आणि त्यासाठी तिला मंदार बरोबर ठरलेली एंगेजमेंट मोडावी लागली आणि असं झालं तर मला 4 चौघात तोंड काढायला जागा होणार नाही मग नवनीत मला मिळेल आणि मी नवनीतला तुम्ही असं लगेच टोकाला जाऊ नका लोक इकडे आहे मी टोकाला जाणार तिला
मला मेली आणि मी नवनीतला मेला, मी मेलो. अरे तुम्ही असंच करू नका हो. मला काय म्हणायचंय, तुम्ही टोकाला जाऊ नका हो. जाणार, मी टोकाला जाणार म्हणजे जाणार. तो तिकडे आहे. मी तिचा बाप आहे. तो तिकडे आहे. जाणार, तो तिकडे आहे. जाणार, तो तिकडे आहे. जाणार, जाणार. प्रॉब्लेम सगळे प्रॉब्लेम आहे. म्हणजे कसं आहे बघा, नवनीतनी मंदार सोबत लग्न नाही केलं तर ती बापाला म्हणणार, बाप तिला म्हणणार. आणि समजा केलं तर ती नवीनला म्हणणार आणि नवीन तिला. आणि मंदार बरोबर तिचं प्रेम नसताना समजा लग्न केलं तर एकत्र संसार करताना ते दोघे एकमेकांना म्हणणार. एकूणच काय तर या प्रेमाच्या भानगडीत अनेक लोक एकमेकांना म्हणणार, एकत्रही आणि सुटे सुटेही. काय हो एवढं ना प्रचंड शिकल्यावर सारखा नॅपकिन आपला घाम पुसत होतो. आता मी काय चोरून ऐकतो का हो, पण मी तिथंच होतो ना. ते म्हणत होते ती मेली आणि मी मेलो. म्हणजे ते नाही का हो, ती मेली मी मेलो, ती मेली मी मेलो, ती मेली मी मेलो, ती मेली मी मेलो, गंगा जले तो जले. अच्छा, म्हणजे मनाची तयारी झाली ना त्यांच्या. मला कसं कळेल हो, तुम्ही ना आपण काम करा, डॉक्टरचं जर कमी वेळ ते काय बराच वेळचे घरी जरा करेल, कमी वेळ आमच्या 5 मिनिटाचं काम असं 5 मिनिटाचं काय आमच्या प्रेमाच्या बाजूने वळवायचंय. 40 वर्षात प्रेमाच्या बाजूने वळला काय आता डॉक्टरला प्रेमाच्या बाजूने काही कळत नाही हो. त्यांना आखी 4 महिना म्हणजे ना मल्टिपल इमेज सिंड्रोम वाटतो, मोठा चष्मा. प्रयत्न तर करतो करा, तुम्ही प्रयत्न करा, देव तुमचं भलं करू आणि तुमच्या योगाने जमलं डॉक्टरांचं भलं करू. सर 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 आता हे काय नवीन? अरे सर म्हणाल ना, म्हणून फक्त सर बाहेर काढलं. नसते दिवस नको देऊ. डॅडीने सगळं सांगितलं असेल तुम्हाला. मी काय म्हणतो, तू डॅडींचा ऐकव. त्याला 1 नाही 2 नाही 3 नाही खाली 7 करण्यात. कारण नंबर 1 डॅडीने तुला लहानाचं मोठं केलं. हो, नाहीतर तुम्ही लहानच राहणार होते. असं म्हणायचं नव्हतं मला. कारण नंबर 2 डॅडीने प्रत्येक इच्छा पूर्ण केली. मग दीदीची इच्छा पाणीपुरी करत जायचे. त्यांना मंदार आवडतो ना. हो का? मग त्यांनीच करावं ना त्याच्याशी लग्न. मला कशाला त्रास? अगं तसं आपल्याकडे करत नसतात. कारण नंबर 3 तू डॅडीच्या नजरेतून पाहावंस. कारण नंबर 4 तू डॅडीचं ऐकावंस. कारण नंबर 5 तू डॅडीने सांगितलं तसं करावं. सगळीच्या सगळी आठवत नाही मला, पण चांगली 7 करण्यात तू डॅडीचं ऐकावंस. ती साथीच्या साठी काढणार त्या सिनेमातल्या हिरोचं बातमीला देतो. आणि मग ती सिनेमातली हिरोईन म्हणते हम तो कर बैठे प्यार. निश्चित काय असं केसाचे 2-4 कोंबडे काढले, 2-4 मॅसेज इकडे तिकडे पाठवले की बोलतो प्रेम होतं तुम्हाला लगेच. असं काय सर? नवीन बघा ना, किती छान आहे. शिवाय त्याचं माझ्यावर आणि माझं त्याच्यावर प्रेमच प्रेम आहे. लवच लव आहे. आणि सर गौरीसारखी मुलगी मला ना खूप नशिबाने भेटली बरं का. आणि सर दुनिया की कोई भी ताकत अब हमको जुदा नहीं कर सकती. असं काय डॉक्टर? तुम्हाला आणि डॅडीने पुढचं गुंडाळून टाकले. आम्ही इथं आलो होतो की या पेश प्रसंगाने प्रेम कसं करावं हे ऐकण्यासाठी. तर तुम्ही आम्हाला लक्ष दिलं प्रेम का करू नये यावर. छान. म्हणजे डॅडीला समजू शकलो नाही तर हे होत आलं. आणि याला पटवू शकलो नाही तर ते डॅडी म्हणत का या प्रकरणामध्ये माझा काहीही दोष नसताना या तुम्ही दोघांनी मिळून ना असं मला सगळं ध्यान करून टाकलं. इकडून थांबलं आणि इकडून थांबलं. सॉरी हा सर, आम्ही विचार करतो तुम्ही सांगितलं त्यावर. कराल ना? नक्की करा. तुम्हाला एक छान आयडिया सांगतो. तुम्ही काय करा माहिती का? तुम्ही ना लग्नच करू नका. करा रे, पण एकमेकांशी ना. सर, हा तुमचा फायदा समजायला आहे. लास्ट अँड फायनल तुम्ही दोघं काय ते विचार करा. तुमचा जो निर्णय होईल तो ताबडतोब मला कळवा. ओके, गुड नाईट. पण सर, गुड नाईट. ऐका ना प्लीज. गुड नाईट म्हणता का? गुड नाईट. सर
बघा म्हणलं ना बाबा डॉक्टर जे काय आपल्याला पटलं नाही बरं का पोरांचे चेहरे किती पडले होते द्यायचीच नव्हती असा प्रेमवीरांचा प्रेमभंग करतात मला तिच्या डॅडीने दिलेली जबाबदारी मी चोख पाड हो स्वतःला पटलेली नसतात असं वाटतं तुला अहो कमाल आहे डॉक्टर तुमची तुमच्यासारखा स्मार्ट स्मार्ट बुद्धिमान असा डॉक्टर प्रेमाची मुलं असू शकत नाही पण त्या मनानं मी आर्ग्युमेंट चांगली केली गेली ओरिजिनल होती घिसीपिटीच होती प्रेमाचा पुन्हा विचार करा नंतर हाय हाय करा प्रेम म्हणजे मूर्खपणा असं वडीलधाऱ्या माणसांच्या आधाराने काहीतरी सांगून टाकलं आदराने का आदर कुठं अनुभव आहे या प्रेमाचा मी तेच तर म्हणतो की तुम्हाला प्रेमाचा अनुभव का नाही आहे आपण ना त्या लोकांच्या प्रेमाविषयी बोलतो मी तुमच्या प्रेमाविषयी बोलतो यू मीन मी प्रेम करावं मी प्रेमात पडावं असं तुला वाटतं शुअर अहो तेच बोलतो मी डॉक्टर अरे पण पुन्हाच्या प्रेमात पडायचं डॉक्टर तुम्हाला अशी आजूबाजूची माणसं दिसत नाहीत आजूबाजूची माणसं दिसली की लगेच त्यांच्या प्रेमात पडायचं नाही काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे आता त्याच बघा डॉक्टर पूर्वा पुरंदरे स्त्री रोग तज्ञ त्या कशा लटून फटून आपलं क्लिनिक थाटून बसल्या आणि तुम्ही तुम्हाला सुचत नाही त्याच्या प्रेमात पडायचं म्हणजे तू डॉक्टर पूर्वा डॉक्टर पूर्वा मी डॉक्टर पूर्वाच म्हणालो अहो तुम्ही त्यांच्या प्रेमात पडावं म्हणून काय निमित्त कोणी इथे येतात निमित्त कसलं रे निमित्त कसलं भांडण पण भांडण डॉक्टरला काय म्हणते का त्या भांडणामध्येच तर खरं प्रेम असतं मी ना परवा एक नाटक पाहिलं त्याच्यामध्ये ना तुमचा असा डॅशिंग डॉक्टर असतो त्याचे एक सुंदर असिस्टंट असते ती असिस्टंट काय करते माहिती डॉक्टर दिसता त्याच्या अंगावर अशी बसा पडते का करते का डॉक्टरला आपल्या भावना ओळखाव्यात म्हणून म्हणजे असं वसा काय अरे मी सुद्धा काल एक फिल्म पाहिजे नर्स थेरपी त्याने मला सोडून यस या फिल्म मध्ये सुद्धा एक डॉक्टर असतो तो आपल्या हाताच्या नर्सच्या भावना ओळखायला जातो ती नर्स काय करते माहिती का अशी जवळ येते अशी अगदी जवळ येते अशी जवळ येऊन कानाखाली गळा काढते पुरंदर आहेत ना त्या अशा कानाखाली वगैरे नाही करणार त्या करतीलच कशा मी त्यांच्या वाटेला जात नाही ना वाटेलाच जात नाही ना आणि म्हणून चिडून काय केलं हो असंही होऊ शकतं डॉक्टर प्रेमात काही होऊ शकतं कधीही आणि कुठेही पण मला एक सांग खरंच सांग तुला असं वाटतंय का की डॉक्टर पूर्वा पुरंदरे हे माझ्या प्रेमात पडले असेल वाटतं कारण काय नजर डॉक्टर पूर्वा मॅडमची ना तुमच्याकडे पाहण्याची नजर जर पाहिली ना तर कोणीही सांगेल इथे बसलं कोणी सांगेल की पूर्वा मॅडम तुमच्या प्रेमात फार असं प्रेम असं डोळ्यातून करतं डॉक्टर प्रेम डोळ्यातून करतं सांगत होता प्रेम डोळ्यातून करते की नाही तुम्ही सांगत होता प्रेम डोळ्यातून करते की नाही दादा तुम्ही सांगा कळतं ना हे सुद्धा हो म्हणताय एवढी लोक म्हणतात की प्रेम डोळ्यातून करतं तुम्ही डोळ्याची डॉक्टर तुम्हाला कळू तुम्ही ना आज हा विषय फायनल तो स्पष्ट सांगून टाका आता काय सांगू काय तुम्ही सांगा आता इफ यू लव्ह मी असं सांगू इफ यू लव्ह मी आय लव्ह यू इफ यू नॉट लव्ह मी इफ यू नॉट लव्ह मी तरी पण आय लव्ह मी सांगतो काय पण सांगतो करायचं तुला आणि
होते माझी बायको? त्याला पण सांगितलं येणार होतं. चहा कॉफी आयड्रॉप डॉक्टर पुंडलिक. डॉक्टर पुंडलिक ना मला कळलं डॉक्टर पुंडलिक कुठे आहे? डॉक्टर पुंडलिक ना डोळे तपासून थकले. हो, थकले. आणि तुम्ही नाही थकले वाटतं? डोळे घालून. आणि जर किती डोळे लावून दूध पीत असले ना, तरी चोरी व्हायची लागत नाही. हो मॅडमला काहीच कळलं नाही हो. माझ्याकडे काम करायला चंद्रकलेला नादी लावतोस ना? नादी? अहो तुम्ही आता भरती आहोत मॅडम. म्हणजे कसं माहितीये का शेजारच्या म्हणून आपल्याला जाता येतात विचारपूस करत असतो. असं असतं कसे झालं गं? येता जाता गाणी काय म्हणतोस, लाडी गोडी काय लावतोस, अशी वेळ आली फोन काय करतोस? मॅडम तुमचा जरा गैरसमज झाला. आपण असं वेळेवेळी फोन वगैरे करत नाही हो. आमच्या डॉक्टरांचा आदेश आहे शेजाऱ्यांवर वेळ तसा प्रेम करत. म्हणजे तुला डॉक्टरचीच फूस येते ना? हां, बघतेस त्यांना. मॅडम तुम्ही त्यांना सांगच बघा. तू नका सांगू मला मी काय करायचं ते. गरज जाऊन म्हटलं मॅडम. हो, मी इथंच पाहते. मॅडम आता इकडं आल्या तिकडं आहे. मॅडम तिकडं पाहते तिकडं पाहते. डॉक्टर पुंडलिक. डॉक्टर पुंडलिक. अरे तुम्ही आला छान छान छान. काय म्हणतात तुमचे डोळे? इकडे असं. मी तुमच्या डोळ्यांबद्दल बोलतो. माझे डोळे चांगलेच आहेत. तुम्हीच तपासायचं स्वतःचे. आणि बघा जरा तुमच्या डोळ्यासमोर काय चाललंय ते. अहो मी डोळ्यांचा डॉक्टर आहे. माझे डोळे हे चांगलेच आहेत. हो का? काय? ते बॅटरीला धरा दे. तुम्हाला माहिती? नाही. आपल्या समोरासमोर असलेल्या क्लिनिक्समध्ये सध्या प्रेम प्रकरण सुरू झाले. प्रेम प्रकरण? अच्छा. ते होय. ते माहिती आहे थोडं. म्हणजे या सगळ्याला तुमची संमती आहे? अहो समजते म्हणाल तर मी आहे तसा विचार केला नाही. कसं नाही हो? म्हणजे हे सगळं चुकीचं आहे असं वाटत नाही तुम्हाला? मी म्हणतो यात चुकीचं काय हो? अहो, पण तुमच्यासारख्या लग्न झालेल्या पुरुषांची नजर अशी परकीय स्त्रीकडे जातेच कशी? लग्न झालं काय? अहो माझं अजून लग्न झालं नाही म्हटलं. म्हणजे अद्यापपर्यंत तरी नाही. छान. म्हणजे आता काय तुम्ही प्रेमात पडला? काय? अहो पण कसं आहे सख्या होतं म्हणजे चांगलं होतं थोडंसं विचार केला. तुम्ही सगळे पुरुष ना असे हलकट असतात, हलकट. आहे ना? एक वेळ त्या पक्याचं समजू शकते हो मी. तो पडला असेल प्रेमामध्ये. पण तुम्ही? काय? ओके प्रेमात पडला. अहो पण बोललो नाही कधी. पण तुम्ही डॉक्टर असून चक्कर त्या नर्सच्या मागे लागता? तुम्ही नर्स आहात? तुमचं डोकं फिरलेलं डॉक्टर. काय घडलं ते थोडंसं नीट सांगा. मी जे काही बोलते ते माझ्याविषयी नाही, तर माझ्याकडे काम करणाऱ्या चंद्रकलेविषयी. आता ही चंद्रकला कोण असून? माझ्याकडे काम करणारी नर्स आहे हो. आणि हा तुमचा पक्या तिच्या मागे लागलाय. अच्छा. ते असं आहे होय. हो. आणि तो आणि आता तुम्ही. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी त्या चंद्रकलेविषयी बोलत होतो. मग मी तर आपलं मी तर काय? डॉक्टर. डॉक्टर काय तुम्ही हे? हा? आता अशी का कोंबडी वाढवा तुमची? अहो म्हणजे कसं आहे, नजर वळली ना म्हणून कोंबडी वळली. आणि बोललं का आता? जेव्हा तुम्ही माझ्या क्लिनिकसमोर तुमचं क्लिनिक आणलं होतं ना, मला तेव्हाच समजलं होतं की आता काहीतरी भानगड होणार. हॅलो माझं क्लिनिक अगोदर आलेलं आहे. तुम्ही नंतर आला. तुमचं क्लिनिक सुद्धा नंतर आलंय. हो, पण मला असं माहिती होतं की तुम्ही इथेच ठाय वाटून बसलेला आहात म्हणून. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आणि मला तरी सुद्धा माहिती होतं तू माझ्या आयुष्यामध्ये येऊन कटवणार आहेस. पूर्वा. मला पूर्वा पुरली. तू पूर्वा. तू पूर्वा. तू तेच बोलले. तू. 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 हे काय म्हणले तुम्ही? प्रेम. अगं पण ऐक ना जरा. हे पहा, तुम्ही तुमच्या त्या पक्या नावावर आहात. आणि तुमच्या डोक्यात त्या फकड प्रेमाच्या गोष्टी आहेत ना, तर मात्र तिच्या माणसाला शिकवू नका.
अरे बाहेर डोकं बंडावून टाकलं तिने माझ्या डोक्याचा ना चांगला मलाई कोफ्ता केला. मलाई कोफ्ता म्हणजे चांगली स्वयंपाकी सुद्धा आहे. अरे ती गॅसवर स्वयंपाक करते, चुलीवर नाही. तुम्हाला हे सांगायचं झालं होतं की ते नवीन तुम्हाला भेटायला परत परत कशाला आले रे? नवीन बोलून घेताना काय डॉक्टरांना आता एक प्रेमाचा चालवलं का तुम्ही? सर आम्ही ना आमचा निर्णय कळवायला आलो. तुम्ही आमचे प्रोफेसर काय तुमच्यासारखं वाईट जायचं नाही असं आम्ही ठरवलं. आणि हे आम्ही हे ठरवलं की एकमेकांना काय विसरायचं आणि मी म्हणणार करायचं आणि असं समजायचं की हे प्रेम झूठ आहे. काय प्रेम झूठ? अरे मूर्ख तुम्ही, मूर्ख बावळट गद्धे. अरे मी काय वाटतं ते सल्ला दिले म्हणून तुम्ही आपलं प्रेम विसरून जायचं. पण सर आता सर तुम्ही आम्हाला प्रेम विसरण्याचा सल्ला दिला हो, पण वेळीच माझी चूक माझ्या लक्षात आली. आता आहे ना, आता मी तुमच्या डॅडीच्या बाजूने नाहीये, आता तुमच्या बाजूने आहे. तुम्ही आमच्या बरोबर असाल, आम्ही कुणाच्या बापाला पण घाबरत नाही. पण मला एक सांगा सर, हा चमत्कार झाला तरी कसा? पण अचानक मला प्रेमाची महती पडली. प्रेमाची एक प्रचंड लाट अशी धावून माझ्या अंगावर, आणि त्या लाटेमध्ये मी आतून बाहेरून चिंब भिजून गेलो. आता असं वाटतंय की माझ्या हातामध्ये अशी जबरदस्त शक्ती आहे, आणि या शक्तीने मी काहीही करू शकेन. सर शेवटी आमचा प्रश्न तेवढा मार्गी लावून द्या. यस वाय नॉट. अरे तुमचा प्रश्न सुद्धा असा चुटकीसरशी सोडतो की नाही बघा. अरे जबर यार, तुम्ही काय करा माहितीये का? तुम्ही पळून जा. काय पळून जा? आता ते पण मी सांगायचं. कुठं जायचं? अरे मांडव्याला माझा छान पैकी फार्म हाऊस आहे, स्वीट होम. तुम्ही तिकडे जा. तसं मी उद्या तिकडे येणारच आहे. आपण एकत्रच गेलो असतो, पण तुमच्या पळून जाण्याचा फील काढून घ्यायचा नाहीये मला. यू आर वेलकम. आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपण मस्त पैकी अलिबागला जाऊ. पद्धतीने छान पैकी लग्न लावून मोकळे. ओके? किती मजा येते. डॅडीचं काय? डॅडीची तुम्ही अजिबात काळजी करू नका. डॅडीला काही गरज नाही. जरा तुम्ही आहे ना फेस करायला, तुम्ही कशाला घाबरत नाही? निघा तुम्ही. ऑल द बेस्ट. आणखी काय करू का? तू बोल रे, आता नुसतं तू बोल रे. फक्त सांगितलं तर नक्की करा. अरे सांग रे. सर तुम्ही ना तुमचा ना प्रेम विवाह करून घ्या. काय बावळट आहे. अरे बघ्या, कुठे आहेस रे? मी बघायला आपलं सांगितलं काय झालं माहितीये का? कुठे गेलो नाही. काम सारखं काम. मी 2 दिवस चांगला हॉलिडे काढलाय. उद्या सकाळी मांडवा. येस, तयारी कर लगेच. मांडवाला येस, 2 दिवस. येस. धंदा बघून अरे धंदा रोजच असतो. काय वेळ मिळतच आहे. येस, आईश्वर बोलायलो. आय मस्ट मेक फिरून. तू तयारी केला? येतो मी. येस, मांडवा. सगळं सामान घेऊ की
अजिबात नाही. ते काय छातीमध्ये ना मुंगे फटफट डोळ्यासमोर अशी पाणी चुकल्यासारखं दिसून येत होती ते मुंगे आणि काजू. माझ्या मनात खूप उडायला लागले. पण तू खात्री जायची ना मांडव्याची बोटीत बसण्यासाठी. दुपारी बरोबर 4 वाजता. Congratulations, Tawnik, for your engagement to Mandan.
सुंदर. ठीक आहे, सामान्य रूपाची सामान्य मुलगी, सामान्य डॉक्टर पुतलिकांची सामान्य धाकटी बहीण. काही का असे ना, आता माझं लग्नच झालं म्हटल्यावर तो येतो की नाही बघतो तुझ्याकडे कॉल काढून आणि असा पण तू किती दिवस माझ्या मागे मागे फिरणार आहे ना. बाय. उद्या मंदार माझ्यावरती प्रेम करायला लागला ना, तर मी देखील मॅडोना नाही तर कमीत कमी ऐश्वर्या रॉय तर होईल. कसं आहे, माणसाला कोणीतरी प्रेम करायला लागलं ना की त्याला ही अशी प्रतिष्ठा येते, तर त्याची किंमत ही अशी कचरा. त्या एकाच गोष्टीसाठी तुझे विचार करायला हवे, ती एंगेजमेंट मोडल्याबद्दल. आता मला त्याची उमेद आली. आता बघतेच मंदार कसा निर्णय. आता एकच विचार, मंदार आणि मंदार आता एकच निर्धार. मिळवायचाच मंदार, मिळवायचाच मंदार, मिळवायचाच मंदार, मिळवायचाच मंदार. रस्त्यात कळते का खड्ड्याचं काय घेऊन बसला किती त्रास आहे. मग महामार्गाचं काम चालू आहे. तुम्हाला आवाज ऐकतो येतो. कुठेतरी बाजूच्या ढोल्या टीव्हीवर टेबलवर लावला असेल. जाऊ दे ना. बंगला असला का मुंबई का हो. आपल्या 2 किलोमीटर एरियामध्ये घर नाही, गाव नाही. अरे आपल्या बंगल्यात लावला असेल कुठेतरी. मनच वाचतं ठेवलं रेडिओ टीव्ही असं काही यंत्र आपण घरात ठेवलं का वाटतं. काही अर्थ नाही. तुला काही भूत पिशा म्हणायचं. मग आपल्या घरात तुझं जेवढं बोलायचं तेवढं तुझं बोलून झालं. माझ्या घरातील 7
गुड इव्हनिंग सर. नवनीत आली आहे. अरे हो, भलतंच मॅग्नेटिक अट्रॅक्शन दिसते. हेच मागे बघायला. Certainly. She is terrific. बरं, ती इथं नवनीत बरोबर आली हे तू तिच्या डॅडीकडे तर बोलला नाहीस. सर, ते असलं काय बोलू तिच्या चाड्या वगैरे पण मी नाही आहे. कट. हा, मी फक्त तसा त्यांना निरोप देऊन आलो. अरे तिला वाचवायला. सर, शी विल नेव्हर बी हॅपी विथ नवीन सर. अहो नावाखेरी जुळणारं दुसरं काय त्यांच्यामध्ये हा? सर, मी तुम्हाला अगदी मॅन टू मॅन सांगतो. मॅन टू मॅन, अगदी फेस टू फेस. फेस टू फेस. यस. बरं. तिला फक्त मी स्वीकृती देतो. अँड द मॅन फॉर हर सर. अरे पण असं का वाटतंय तुला? That feeling. गट फिलिंग? Yes. तुला गटच आहेस. That feeling, intuition. वाटतं ते म्हणावं सर. But we are made for each other. त्या दोघांनाही एकमेकांविषयी असंच वाटतं. आणि तू कोण वाटतोस माहितीये का? कबाब में हड्डी. हड्डी नाही, हड्डा हड्डा. सर, तुम्ही मला किती स्ट्रेस द्या तरी माझ्या डोळ्याचं प्रेम कमी होणार नाही. मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही मध्यस्थी ॲज अन आय स्पेशलिस्ट या डोळीचे डोळे उघडा आणि तुमच्या हातानं आमची एंगेजमेंट करून द्या. नो नाही देवा. हे पाप मी अजिबात करणार नाही म्हणजे करणार नाही. सर, पूर्वी तुम्ही कॉलेजमध्ये पेपर तपासत असताना जशी पार्शलिटी करायचं ना तशीच आत्ताही करायला. हां, आणि तेव्हापासूनच तुमचं माझ्याविषयी समज अगदी खराब आहे. तसं नाही करायचं. तू मला कसं एकदम आवडता विद्यार्थी आहेस. मॉड, फॅशनेबल, डर्टी, रिच रिच. सर, तुम्हाला असं वाटतं? असं वाटत नाही. काय करू आता याला? हा माझा फार आवडता विद्यार्थी आहे असं मी याला कसं समजावून सांगू? काय असं करा मी माझ्या सख्या बहिणीसोबत एंगेजमेंट करून द्यायला तयार आहे. ही येत्या गुरुवारी झू सेंटर हॉलमध्ये. कसं आहे तुझी बॅड पब्लिसिटी कर. सर, अहो माझी कितीही बॅड पब्लिसिटी झाली ना तरी मला चालेल. पण मला येत्या गुरुवारी मंजुषाची एंगेजमेंट करायचीच नाही. काय हरकत नाही. पुढच्या गुरुवारी करू. नाही गुरुवारी त्याच्या पुढच्या करू. सर, त्या गुरुवारी करायची नाही कारण माझं तुझ्यावर प्रेमच नाहीये. अरे पण तिचं तर तुझ्यावर एकदम जबरदस्त प्रेम आहे. ही माझ्यावर जबरदस्ती आहे सर. काय फार घेऊन आवाज विचार करायची प्रॅक्टिस करतोय. बाकी डॉक्टर प्रॅक्टिसचाच विचार करतात. ठीक आहे माझं का आता संध्याकाळ होत आली. आपल्याला काहीतरी खायची साधन करायला दुकान बंद व्हायच्या आधी निघून येतो. खरंच तू नसतास तर माझ्या खाण्यापिण्याची काळजी कोण केली असते? आता एवढीच काळजी पडली असेल तर मला वाटतं जरा लग्नाचा बघावं आपल्या. काय करणार भांडकुदळ कोणाला बोलास? भांडकुदळ नाही, मी भांडकुदळ नाही करत. बिलकुल नाही. तुम्हाला तुमच्या आतला आवाज ऐकला असेल. मी माझ्या आतल्या आवाजाचं ऐकलं, तुझं ऐकलं आणि त्या डॉक्टर पूर्वाविषयी काय नाही नाही ते विचार माझ्या मनात आले. तुमचं कसं ना डॉक्टर, ज्या लोकांसारखं जे लोकांना पोहायला घाबरतात आणि पायाच्या काठावर जाऊन पाय बघून असं गरगर तसं आहे. अहो काल कुठं प्रेमाचा थोडा विचार केला तर आज तू विचार करू असं आपलं प्रेम पुन्हा जबरदस्ती लागणं बरोबर आहे का? अगदी विचार आहे. अगदी विचार. तुमची बहीण बघा कशी बिनधास्त प्रेम करत सुटते. तो अविचार आहे आणि तो बंदार आहे ना अजूनही त्या नवनीतून अशी लाईन रोखून आहे. तो तर वेळेचार आहे. बाहेर
नवीन आणि नवनीतात ना समुद्रावर गेले. तुला कोण विचारेल? हा? मी काय त्यांचा पाठलाग करायला चाललं? हा? जाताना त्यांनी मला सांगितलं तुम्हाला. सर मला सांगा, बाहेर कुठल्या समुद्र किनाऱ्यावर उभ्या आहेत ना? तुला उजव्या साईडला पाहिजे काय? चाल, उजव्या साईडला चाल. असायला काय झालं? सर उजव्या साईड सांगितलं ना आता, जा ना उजव्या साईडला. ओके बाय. ऐका नाही. वेळच आहे. याला त्यांच्या भागावर जाऊन काय मिळणार आहे? एकदम कळत आहे. याला त्यांच्या मार्गातून काय मिळणार आहे? आणि मला असं काय वाटतं माहिती आहे? असं विचार करत असून तरी काय मिळणार आहे? बोललो ना, म्हणजे कसं आहे, तुझ्यासाठी चक्क मागणीच घातली त्याच्याकडे. त्याच्यात नसलेले गुण सुद्धा त्याला चिकटवले. तो कसला तयार होतोय त्याचा आपलं एकच नवनीत, एक नवनीत. ठीक आहे बाबा, मला आता दुसरा कुठला मार्ग सुरला नाही. आणि मारतेच काय? आपल्या आपण आता उंच सुरूचं झाड शोधते आणि घेते स्वतःचा शेवट करून. असं सुरूवरून शेवट करण्याची कल्पना मला नाही पडली. रोजच डोळे उघडून त्याच्या आणि तो लग्नाला तयार नाही. पण त्याचा काय उपयोग आहे? तोपर्यंत तुझे डोळे मिटलेले असतील. दादा, तिथे जीव द्यायला नको असेल ना, तर तुमचा काहीतरी उपाय. आज काय करू म्हणतेस तू? काय करू काय मी त्याचं? त्याच्यावर काय जादू करू का? तुला काय करू? काय करू? तू जादू तुला तर चेक कर. ते चालेल तुझं पण मी काय उपाय? मी जेव्हा येत्या गुरुवारपर्यंत थोडंसं अल्टिमेटम दिला. गुरुवारच्या जून सेंटर हॉलला. तोपर्यंत तुझं थोडं आत्महत्येचा पोस्टमार्ट कर. ठीक आहे. तरी पण मी चालेल तुझ्याकडे नाही. घाबरू नकोस. मी काही आत्महत्या करायला जात नाहीये. फक्त आपल्या मनातील सूरची झाडं करून घेते. काय होतं? काय? आता काय? सुरूचं सगळ्यात उंच झाड कुठलं? हे तर बघायला सांगितलं. आणि म्हणता नाही ना, सुरूच्या मनात गेलेलं तू असं समुद्रावर गेला. थँक्स फॉर द टीप. पण मी कशाला जाऊ? त्या दुष्ट, गद्दार, अणुदार मंडळाच्या मागे. मी आले समुद्राचं. गेले. सगळे प्रेमी जीव समुद्रावर गेले. किती मजा असते असं प्रियकराच्या किंवा प्रेयसीच्या मागे मागे जायचं. भले त्यांनी धुडकावलेलं असेल, चुकीचा का होईना, संपर्क केला. संध्याकाळी साध संगती रमता रमता सागर काठी क्षितिजावरती दिसतासे तू सापडतो जगण्याचा हेतू क्षितिजावरती दिसतासे तू सापडतो जगण्याचा
अगं तू मला स्पष्ट दिसतेस. अगं पण मला अजूनही चुका आल्याची भास का होत आहे. पटलं तुझ्या परफेक्ट बोलण्यातून पटलं की तू इथं साक्षात आलेली आहे. म्हणजे तुम्हीच म्हणायचं होतं मला, तुम्हीच म्हणायचं. किती लहान आहे. तू इथं आलीस कशी. मग अगोदर काय सांगायचं का आपण एकत्रच चालू असतो काळामध्ये. एकत्र यायचं नसेल तर मग यायचं कशाला. मला काही हौस नव्हती एवढा लावून द्यायची. पण म्हणलं आपल्याला चालेल एखाद्या माणसाने जीव दिला असं करायला नको ना. म्हणजे तू म्हणजे चालेल चालेल तू म्हटलं तरी चालेल. म्हणजे काय असं फार मोठा नाही तुझ्यापेक्षा. तू काय तरी सांगत होते. मी असं ऐकलं की 2 दिवसापासून तू वेगळाच बोलत होतेस. अगदी खरं आहे ते. नशीब कबूल तरी केलंस. पण मला काय म्हणायचंय, पश्चाताप झाला, वाईट वाटलं, म्हणून काय जीवाचं बरं वाईट करून घ्यायचं. अगं तुझं काहीतरी गैरसमज होतोय. जीवाचं बरं वाईट करून घ्यायला मी आहे, ती माझी बहीण. हो का? मग केलं का तुला जीवाचं बरं वाईट? करणार होती ती, पण मी तिला हर प्रयत्नांनी वाचवलं. मामूजी अगं माझी सख्खी बहीण आहे ती. गावाचं असं नाही विचारते तर ती जीवाचं बरं वाईट करत होती ना, ते का? ती एका अर्धवट डोळ्याच्या डॉक्टरच्या प्रेमात पडली. डोळ्याच्या डॉक्टरच्या प्रेमात ना? मला अगदी बरोबर आहे. शुद्ध खरं म्हणाला. ती काय म्हणतात तू कशी काढवतात. अजिबात नाही. प्राण देणार कधी नाही. अच्छा तू इथं माझ्यावर असलेल्या प्रेमावर आणलंयस तर. मला काही वेळ लागेल तुझ्यावर प्रेम करायला. मी इथं आले ती शुद्ध भूत देईन ना तुला वाचवायला. अगं पण मी माझ्या जीवाचं काय बरं वाईट करून घेईन. ही फुलचट कल्पना आमच्या डोक्यात घडवली तुम्ही. तुझ्या जवळच्या माणसाने म्हणून ती मला खरी वाटली. युनिट बघे ऍब्सोल्युटली बघे. जस्ट वेट. बघ्या बाहेर ये. बघ्या बाहेर ये. बघ्या बाहेर ये म्हटलं. क्या हुकुम है मेरे आका. क्या हुकुम है मेरे आका. अरे एवढी सगळी अनावश्यक सेवा करून ठेवलीस ना त्याचा जाब विचारायचा आहे तुला. मॅडम तुम्ही आला. क्या बात है. बरोबर मला कसं भरून गेलं. काय व्हॉट्सअप काय फेसबुक अरे मुस्का थोडी. मला एक सांग माझ्या आत्महत्येची भाषा तिला कोणी सांगितलं. आत्महत्या. नाही मॅडम तुम्ही नीट म्हणजे असं मला आठवून सांगा की आत्महत्या शब्द वापरू नका. शास्त्राला सर्व करून सांगा वापरू नका आत्महत्या. तुम्हाला कसं कळत नाही. अहो ही बाई माझ्या बोलण्याचा विपर्यास करून एवढ्या लांब एकटी येते याचा अर्थ कळत नाही. कळत नाही. डॉक्टर कळत नाही. कसे डॉक्टर याचा अर्थ असा आहे मांडा मैत्री अरे मला हौस नव्हती एवढं लावायची. पण मला माहिती झालं नाही एखाद्या माणसाने जीव दिला असं करायला नको ना. आणि अशा वेळेस डॉक्टर यायला नको. अच्छा 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 म्हणजे प्रोफेशनल डॉक्टर म्हणून तुझी ठीक आहे. ठीक आहे 100 वेळा सांगायची गरज नाही. ट्रेन नाही म्हणून तुझी जी काय फीस होईल ना त्या पक्याकडे देऊन तुझ्या तोंडावर बसायला सांगतो. कोंडावर कोंडावर. अरे तुझ्यासारख्या आनंदाने माणसाने अशा तुच्छतेने फेकीला पैसा नका कुत्रे घेऊन जाणार. शेप खाली
डॉक्टर पूर्वा मॅडम गेल्या की म्हणजे ती गेली, मी डोळ्याचा डॉक्टर असं मला स्पष्ट दिसत नाही. आणि गेली नाही ती, घालवली मी तिला, घालवली. अहो पण पूर्वा मॅडम खरंच गेल्या की तुला असं तिचा मुलगा आहे ना, जाय घेऊन ये तिला. जाऊ द्या बरं केलं बरंच केलं. मी काय म्हणतो काय तुला असं डायबिटीज जा असं म्हणू असं म्हणा बोलतो काय काय माहिती आहे? बस बोलणं बस बोलणं. समुद्र किनारी समुद्र किनारी रात्रीची एकटीच मला एक सांग, मुंबईला जाणारी शेवटची लॉज किती वाजता? किती वाजले आता 6 वाजले. गेली शेवटची 5:59 तुम्हाला जायचं हे पण असतं रे, आपण काढून नाही आलो का? हो हो, ती गेली नाही. ती कोण ती रे ती. अच्छा अच्छा ती होय आली कशी गेली तिला काय आपण बोलवलं होतं का तिला मला जायचं हो, आणि कशी गेली चालले फुट 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 असं बोल. फुट 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 फुट. हे आपलं व्यवस्थित बसत नाही रे. पण ती काय घाबरतो का काय? अरे फुट 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 फुट. तिला मला जायचं साहेब काय बस बोलला समुद्र किनारी 7:27 गोळी तू लोकांचा टाइम सांगतोस का? 7:27 अरे 7-8 गोळी गाठतील झाडी समजून जलपरी आणि घेऊन जाते आपल्या घरी. लक्षात घे, आपण तिला घालवलं की नाही? आपण नाही आपण आपण जे काय अगदी त्याला तुम्ही एकटेच जबाबदार आहात याची नोंद घ्या. आपण पोषणाची नोटीस देतोय. तसं नाही डॉक्टर काय माहिती का इकडचे गाव कोणते आहेत ना तुम्हाला माहित नाही भरती डेंजर आहे लई डेंजर आहे. ते चिडले ना अशा सुया घेतात सुया माता झुक 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 आणि त्या संपल्या की स्टेपलर खचक 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 गाव कुठं बघायचं तुला काय स्टेशनरी बघायला वाटते? एक लक्षात घे, आपल्याला आहे ना जास्त रिस्क. बघ तू काय कर, समुद्रावर जा तिला घेऊन. हे बघ ती आली ना, झालं ठीक आहे का? तुला झुंजून माहिती आहे? मला हे झुंजू माहित नाही. अरे झुंजू मुंजू म्हणजे उजाडलं किती उकाळ. काय माहिती का बाईला आपलं वाड्यावर मॅडमला घेऊन येतो पण तुला ठेवायचं कुठं वेळपण आहेस काय तू? 5-50 खोले आहेत आपली. कुठल्याही खोलीमध्ये देऊ तिला ठेवू. चालेल हरकत नाही चालू घे कुठल्या खोलीमध्ये कोणत्या खोलीत आज काय करतो माहिती का मॅडमची गादी आहे ना तुमच्याच रूम मध्ये इतक्यात नको रे. नंतर बघू ना. आता काय करायचं माहिती आहे का? ती आली ना, अडगणीच्या खोलीत यस अडगणीची खोली आहे ती आली. मॅडम तुम्ही परत आला बघा घर कसं जास्ती बोलू नको. फ्लॅट घेऊन मध्ये. चला चला आपण डॉक्टरांकडे खोलीत जाऊ. आपण डॉक्टरच्या घरी डॉक्टर जातील आपण दुसऱ्या खोलीत जाऊ. बुद्धी सृष्टी आणि खेळायला झालं मला. अगं मी काय म्हणतो आहे ना, तू आता आलीच आहेस तर आमच्या मांडव्यामध्ये खूप छान गोष्टी पाहण्यासाठी. इथला समुद्र किनारा तर एकदम माइंड ब्लोईंग आणि सुरूचं पण एकदम ब्युटिफुल. आणि मांडव्याचं खास आकर्षण म्हणजे इथला सूर्यास्त आणि सूर्योदय. पाण्याची नजर पाहिजे कसं पाहिजे असं पाहिजे की सूर्यास्त आणि असं पाहिजे की सूर्योदय. चला आपण सूर्यास्त पाहूया. अशी बात नाही. तुमच्यासोबत मला इथली एकही गोष्ट बघायची नाही.
आता काय माझ्या काय संध्याकाळबद्दल पाहिजे मी जाऊन काय खायची व्यवस्था सोडली तर दुकानं बंद होती खायची घरामध्ये बायका असताना चला पूर्वाने स्पष्ट सांगून टाकले की तिचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही. म्हणजे प्रेम हा विषय या ठिकाणी संपलेला आहे. आता याला दारात काय डोक्यात सुद्धा आणायचं नाही. आणि आज कसा शिकलास? दारात तुम्हीच आत आलो. अरे बाहेर जाण्यासाठी सुद्धा हेच दार चालतं म्हटलं. याआधी तुम्हाला एक उपयोगाची वस्तू दाखवायची. माझा आपला आधीच खूप खराब आहे. मला तुझी कोणती उपयोगाची वस्तू नको आहे. अहो या वस्तूच्या वापराने तुमचा मूड सुधारेल गड्या. गड्या शेतात कामाला ठेवलंस का काय मला? काय कटकट आहे. मुंबईवरून आम्ही इथे डोक्याला थोडं शांतता देण्यासाठी आराम करण्यासाठी तर इथं सुद्धा हे असे सेल्समन पोचतात. नो नाही नेवर. मी सेल्समन नाहीये. मी प्रेषित आहे. प्रेषित. माझं नाव बोगस. बोगस. माणूस बोगस असतोय. नाव गोडस असेल गोडस. माझा नाव काय तुम्हाला माहिती? नाव बोगस आहे तर तुम्हाला उपयोगाची वस्तू काय दिला मला सांगा खोट्या नावाचे काय खोटे असतात का आणि खरे तरी कुठे खरे असतात? जेन्युइन चीज आणलीये. पाहायची आहे? जेन्युइन? हो. एक मिनिट. ओम ह्रीं क्लीं ह्रीं 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 स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ह्रीं 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 स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ह्रीं ह्रीं स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ह्रीं ह्रीं स्वाहा. एवढं लांबलचक म्हणून येऊ शकतो. आणि तर साधी मुली आहे. साधी मुली असल्यामुळे ना आमच्या मुंबईच्या फुटपाथवर वैतू विकतात. वैतू. नो नाही नेवर. मी वैदू नाहीये. मी प्रेषित आहे. प्रेषित. आणि ही मुली काय साधी सुधी नाहीये. अद्भुत. काय अद्भुत आहे. कुठून आणली? कुठून आणली? हिमालय. अच्छा म्हणून वर चढलास काय? तिकडे दप करायचे. दप करून झाला की भटकायचे. इकडं भटक तिकडं भटक. भटकताना वनस्पती शोधायचे. भटकून घरी आले. बाबू कळ्या याचं रॉकेट झालं. कैलासवासी गेले. मला मुळी. अरे असली साधी मुली दाखवून तू माझ्या डोळ्यामध्ये धुळपेट करू शकत नाही. डोळ्यांचा डॉक्टर आहे मी. आपण या मुलीच्या डोळ्याची समज लागते. डोळ्याशी? हो. तो कसा काय? पाहायचाय ऐकायचाय. नीट लक्ष देऊन ऐका. मुली पाण्यात उगाळायची. कशी? मुली पाण्यात उगाळायची. तिचा पातळ करायचा. कसा? तिचा पातळ करायचा. कसा?
तुमच्याकडे? तेच असतं रे बाबा आमच्याकडे. पुढे सांग. आय ड्रॉपच्या बाटलीत किती घालायचे? 6 थेंब. किती? 6 थेंब. पुढे सांग. त्या मुळी मिश्रित आय ड्रॉप्सचे थेंब डोळ्यात 2-2 घालायचे. किती? 2-2 घालायचे. आणि मग काय होतं माहितीये? मग माणूस पुरता आंधळा होऊन जातो. प्रेमात पडणं म्हणजे दुसरं काय? अरे पण प्रेमाशी या मुलीचा काय संबंध आहे? हीच तर त्या मुलीची खासियत आहे. मला सांगा, या मुली मिश्रित आयड्रॉपचे थेंब डोळ्यात घातल्यानंतर आपसुकच माणूस डोळे बंद करून डोळे उघडल्यानंतर त्याच्या समोर येणारी पहिली व्यक्ती अर्थात विषमती तो तिच्या प्रेमात पडतो. काय? प्रेमात पडतो? यस. बदलणार नाही, बैवाद होणार नाही. रात्रंदिवस त्या व्यक्तीच्या आधी टोटल आधी. अरे जादूच म्हणायची की. यस, जादूच आहे. मॅजिक. कसं सगळं बोगस वाटतं रे. अन्नामध्ये आणायचं नाही. सारखं 100% ट्रूथ, नथिंग बट ट्रूथ, ॲब्सोल्युटली ट्रूथ. अरे पण माणसं नेहमी स्वतःहून प्रेमात पडतात. अहो नेहमीच नाही, कधी कधी त्यांना प्रेमात पाडावं लागतं. समजा तुमची बहीण प्रेमात निराश झाली. याला कसं कळलं असेल? जर तिच्या प्रियकराच्या डोळ्यात किती पैसे पडतील? 5,000. 5,000 पैसे म्हणलं ठीक. 5,000 रुपये. 5,000 रुपये? हो. एकच बदलणार नाही, हप्ता नाही, सवलत नाही. मी काय म्हणतो, थोडीशी कमी कर. नाही. थोडीशी कमी. हो, मुलीच्या उपयोगाच्या मानानं ही किंमत अगदी क्षुल्लकच आहे. नाही मी काय म्हणतो, फक्त 200 कमी कर. आता काय हिमालय नावावर करून देऊ तुमच्या? ठीक आहे तिकडे. अरे चांगले घेतो. तुला काय वाटलं, तू मला 5,000 रुपयाला गंडा घालशील? शेवट तुम्ही ते एकदम मध्यमवर्गीय माणसासारखी माझ्यावर अविश्वास दाखवायला लागले. एका धडाडीच्या डॉक्टर सारखे वागा ना. अरे धडाडीच्या डॉक्टर सारखा वागायला माझी नाव नाहीये, पण मी 5,000 रुपयाला गंडा घालून घेणार नाही. मी मुळी घेईल, तर माझी पण एक अट आहे. मी मुळी अगोदर वापरून पाहिजे. तिचा जर गुण आला तरच पैसे देईल. कबूल? 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 ओके. ही मुली रात्री येतो, पैसे तयार ठेवा, चेकही चालेल बरं का? अरे पण तू तर एकदमच दिवस आहेस. अहो मी करका आहे, तुमच्या काय मध्यमवर्गीय नाही. ठीक आहे. मी ही मुली वापरून पाहिजे. तू ये रात्री. ओके. पण जाण्यापूर्वी एक सांगतो, लक्ष देऊन नीट ऐका. मुळी घासण्यापूर्वी परिणामाचा नीट विचार करा. ऑल द बेस्ट. जादू, डोळ्यांची जादू माझ्या हातात, नजरेची जादू माझ्या हातात. मी कुणालाही प्रेमात पडू शकतो आणि कुणालाही प्रेमातून बाहेर पडू शकतो. मिस्टर पंडित, यू आर ग्रेट. तुम्ही प्रेमाचे जादूगर. यू आर ओनली वन मॅजिशियन ऑफ लव. जादू दिखा तेरा असर, जादू तेरी नजर. ये काम
अपूर कर हो इथं रेकॉर्ड नको